आज लेकाचा 14वा वाढदिवस आणि दरवर्षीप्रमाणे मी त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवण्यासाठी एवढी ओव्हर एक्सायटेड असते. आणि जर त्याला विचारलं काय बनवू आजच्या दिवसाला, तर त्याचं एकच फिक्स उत्तर असतं, काही पण चालेल. काही घ्यायचं असेल, काही शॉपिंग करायची असेल तर काही पण चालेल. बस हेच उत्तर त्याचं फिक्स. आणि आई म्हटल्यानंतर मुलांची आवड निवड तर आपल्याला माहितीच असते. तर मी त्याच्या आवडीची छोलेपुरी बनवली, त्याचबरोबर ना जिरा राईस, दाल फ्राय आणि फेवरेट त्याची शेवयाची खीर बनवली. अशी घट्ट जपलेलं नातं आपलं मुलांशीच असतं. असं म्हणतात की आई ही मुलाचंही खरं पहिलं प्रेम असते. आमचं नातंही असंच, हृदयाच्या ठोक्यात मिसळणारं, शब्दात न मावणारं आणि आकाशातही अपुरं पडणारं. मी 26 वर्षाची होते ना, तेव्हाच माझ्या आयुष्यात स्वर आला. अत्यंत गुणी, शांत, समजूतदार असा माझा मुलगा स्वर. आजही त्याच्या आवडीचे दरवर्षीप्रमाणे मी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. गुरुवार असल्यामुळे मी फक्त व्हेज बनवलेले आहे, नॉनव्हेज सोडून. त्याच्या क्षणी जर मागे वळून पाहिलं ना, तर एवढंच आठवलं की आधी मी कशी होते आणि आता इतकी मी परिपक्व आई झाली आहे. बापरे! आपलं पहिलं मूल घडवताना त्यात आईही तेवढीच घडत असते आणि दोघंही शिकत असतात आयुष्याला. मुलं मोठी होऊ लागली ना, तेव्हा कुठेतरी जाणवतं की हे सगळं बदलतंय आणि अगदी झपाट्याने. कधी कधी असं वाटतं की ही सुसाट सुटलेली वेळ ना जरा थांबावी, क्षण जपण्यासाठी, आठवणी साठवण्यासाठी. आपल्या मुलांच्या वाढदिवसाला खरं तर आपण सगळेच रिफ्लेक्टिव्ह मोडमध्ये असतो. थोडं मागे वळून पाहतो. एकाच दिवशी दोन भावना, मूल मोठं होण्याचा आनंद साजरा करायचा की मुलं मोठी झाली आणि आपल्या हातातून काय निसटून चाललंय ह्याचं दुःख मानायचं. कळते काळजाच्या आतील शांतता. आणि आई जीवनाचा खरं उत्तर म्हणजे तिची मुलं असतात, बरोबर. घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन करायचं हे असंच आवडतं स्वरला स्पेशली. आणि एक्झामसुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे जास्त काही आम्ही सेलिब्रेशन मोठं केलं नाही. बाहेर जाण्याचा तर विषयच नाही, कारण की बाहेरचं जास्त आम्हाला आवडतही नाही. छोटासा केक घेऊन आलो, त्याचबरोबर स्वरची दीदीसुद्धा केक घेऊन आली होती आणि आम्ही असंच घरगुती सेलिब्रेशन केलं. जेवण तर काही सकाळचं ते संध्याकाळला होतं, त्याच्यामुळे त्याचं तर हेडेक नव्हतं. पण आज बरोबर बड्डे दिवशीच आम्हाला थोडा उशीर झाला, म्हणजे 9:15 झाले घरी येईपर्यंत. त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश होऊन संपूर्ण सेलिब्रेशन. तुम्हाला सर्वांना माझे व्लॉग हे खूपच जास्त आवडतात, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. तर आजचाही व्लॉग तुम्हाला आवडला असणार, तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे ट्यून. आणि हे गिफ्ट वगैरे काही नाही आहे. स्वरच्या पप्पांना ना दिवाळीच्या 8-10 दिवस आधी असेच छान छान गिफ्ट्स भेटत असतात. त्याच्यामध्ये हे आज भेटलेले स्वरची फेवरेटच काजू कतली आणि चॉकलेट्स आहेत, त्याबरोबर ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आहेत. तर ह्याचे शॉर्ट मी व्हिडिओ नेहमीच अपलोड करत राहीन. तोपर्यंत बाय.